श्रोते हो ऐका, आहारावर नियंत्रण पाहिजे. ब्रह्मलीन डोंगरे महाराज सांगायचे, भूक आणि तहान हे रोग आहेत, म्हणून जेवण औषधासारखं पाहिजे. ब्रिटनमध्ये एका मेडिकल स्टोअरवर एक वाक्य लिहिलं होतं, जेवण औषधासारखं घ्या हो, नाही तर औषधं जेवणासारखी घ्यावी लागतील. पण आपल्याला सांगेल कोण? पंगत बसली होती, पहिली पंगत उठली, दुसरी उठली, तिसरी बसली. एक बाबा त्याच्यात कंटिन्यू होता, फुल ऑफ स्टॅमिना. आता ते जेवणाऱ्याला काही फरक पडत नाही, त्याला वाटतं आपल्याच बॅचचा आहे. पण खरा फरक जाणणारा कोण? वाढणारा. ते वाढणाऱ्यांना बरोबर माहीत असतं. काय वाढणाऱ्यांना माहीत असतं? हे कितव्या पंक्तीत रिपीट बसलेत, कितव्यांदा फॉर्म भरलाय. ते एका वाढणाऱ्याने सांगितलं, बाबा उठा. ते म्हणाले, का? हा किती खाता? तिसरी पंगत आली. ते म्हणाले, बघ तुझं काम काय? एवढ्या पंक्ती जेवणारे तेवढे ज्ञानीच असतात. तुझं काम काय? वाढायचं. माझं काम काय? मग माझं मी करतो, तुझं तू कर. झालं का? शेवटी एक जण ना विडा उचलूनच आला. घर मालकानी सांगितलंय उठा, पण तो सांगूच शकत नाही. का? मालकानी मला सांगितलंय मागं येऊ नका. ते म्हणाल कधी? म्हणे वाघ पत्रिका, जेवणाची वेळ दुपारी 12 ते 3. आत्ताशी 1:30 वाजलाय, अजून 1.5 तास यायचं नाही. यांनाच कळेल आहारावर नियंत्रण. विठ्ठला विठ्ठल.